परिवर्तनवादी चळवळीला महापुरुषाला त्यांना वंदन करतो। सर्व परिवर्तनवादी महापुरुषाला प्रथम वंदन करतो। विचारपीठावरती उपस्थित असणारे 31 ऑगस्ट या विमुक्त दिनानिमित्त खास करून माझ्या आग्रहाखातीर उपस्थित असणारे तुम्हा सर्वांचे नेते सुजाता आंबेडकर, त्याचबरोबर महाराष्ट्राचे उपाध्यक्ष प्राध्यापक किसन चव्हाण सर, आदिवासी नेते अनिल जाधव, अंबर चव्हाण आणि सभागृहामध्ये उपस्थित असणारे या ठिकाणी सर्व भटकीमुक्त आदिवासी अल्पसंख्याक समाजातील सर्व समाज बांधव, माता भगिनी, सर्व कलावंत आणि त्याचबरोबर आम्ही जो जामखेड मध्ये जो तिसरा प्रयोग करतोय त्या प्रयोगामध्ये सहभागी असणारे आमचे जामखेड शहरातील आणि तालुक्यातले 7 सहकारी, त्यांचं सुद्धा या ठिकाणी मी अभिनंदन करतो। कारण आजच्या सभेमध्ये मी त्यांचे नाव घेणार नाहीये, कारण एक प्रयोग करतोय तालुक्यामध्ये, त्याच्यामुळे तो प्रयोग जेव्हा यशस्वी होईल त्यावेळेस आम्ही त्याचं नाव घोषित करणार आहे। आणि 2:30 वाजता तुम्हाला खास भेटण्यासाठी निवारा बालगृहावरती ती आलेले आहेत, काही इथं सहकार्य आहेत, काही तिथं जण भेटणार आहेत। खरं तर माझ्या अगोदरच्या वक्त्याने आपल्या सगळ्याच्या समोर आजच्या कार्यक्रमाची रूपरेषा मांडलेली आहे। खरं तर दादा, मी नशीबवान माणूस आहे। आम्ही सगळे भटके, वडार, तिरमाली, कायकडी, डवरी, गोसावी, पारधी, इथला रामूस, इथला ठाकर, तिरमाली, मसन, जोगी, डक्कलवार, हे सगळे भटकीमुक्त जातीतले 42 जातीचे सगळे प्रतिनिधी आम्ही सगळे, आम्हाला स्वाभिमान, अभिमान आहे आणि सगळ्यात महत्त्वाचे आम्ही नशीबवान आहोत। तुम्ही ज्या खुर्चीवर बसला दादा, त्याच खुर्चीवर त्या बाळासाहेब आंबेडकर बसून या ठिकाणी भटक्याला उद्धार करत होते, प्रबोधन करत होते। काय दिलं ह्या महाराष्ट्राच्या लोकांनी आम्हाला? आज जो दिवस साजरा केला जातोय तो दिवस आहे 31 ऑगस्ट भटकमुक्त दिन। विमुक्त हा शब्द कुठून आला? महाराष्ट्रामधल्या 42 जातीपैकी काही जातींना त्या देशाच्या इंग्रजांच्या विरोधात बंड केलं, मग या ठिकाणी गुन्हेगारीचा सिक्का मारला आणि तो गुन्हेगारीचा सिक्का मारून त्या ठिकाणी आम्हाला महाराष्ट्रामधल्या वेगवेगळ्या जेलमध्ये त्या ठिकाणी आम्हाला कोंडून ठेवलं। मग इथला टकारी असेल, इथला खासदारवाट असेल, इथला कायकाडी असेल, इथला रामुशी असेल, इथला भामटा असेल, इथला पारधी असेल, अशा अनेक जातींना या महाराष्ट्रामध्ये इंग्रजांच्या विरोधामध्ये बंड करतात म्हणून त्या ठिकाणी जेलमध्ये आम्हाला ठेवलं होतं। आमच्या कपाळावरती गुन्हेगारीचा सिक्का मारला। अरे इथल्या टकाराने, इथल्या भामट्याने, इथल्या कायकाड्याने, इथल्या रामुशाने इथल्या इंग्रजांच्या विरोधात बंड केलं। दादा, आम्ही भटके गुन्हेगार झालो आणि या ठिकाणी या देशातले आप्पा बळवंत फडके या देशाचे स्वातंत्र्य सैनिक झाले। काय गुन्हा केला आम्ही? अरे आम्ही इंग्रजांना अडवलं, ते आमच्या बहिणीवर अत्याचार करत होते, हे देशाची संपत्ती लुटत होते, इथल्या भटक्यावर, अन्यायावर, देशाच्या लोकांवर अन्याय करत होते। आम्ही या ठिकाणी त्यांच्या विरोधात बंड केलं आणि देशातलं पहिलं बंड उभं राहिलं, त्या 1857चं बंड उभं राहिलं आणि ते बंड रामुशाचं बंड नव्हतं, ते बंड होतं तमाम इंग्रजांच्या विरोधातल्या भटक्यांचं बंड होतं। ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे त्या देशाच्या लोकांनी। काय परिस्थिती आहे आज? मी आम्हाला या देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये या देशातल्या कुत्र्याला फिरता येतं, मांजराला फिरता येतं, परंतु माणसासारख्या माणसाला फिरता येत नाहीये। त्याला मी आज गायवरती बसून गावाच्या लोकांना दाखवून दिलं, अरे आम्ही या ठिकाणी आमच्या जुने पूर्वज गायवर बसून फिरत होतो, नंतर उंटावर बसलो। काय परिस्थिती आहे देशामध्ये आमची? 78 वर्षानंतर
अहवाल मांडला. आम्हाला आज बी या देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये राहायला जागा नाहीये, मेल्यानंतर पुरायला जागा नाहीये. काय गुन्हा केला आम्ही? या महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांना आमचा सवाल आहे. त्यांनी 78 वर्ष सत्ता भोगली आहे. काय आम्हाला आज बी रेशन कार्ड साठी, जातीच्या दाखल्यासाठी, मतदार यादीसाठी या ठिकाणी मोर्चे करावं लागतात, आंदोलन करावं लागतात. आम्हाला जातीच्या नावावरती गोळ्या घातल्या जातात, जातीच्या नावावर मारलं जातं, घरात आणलं जातं, गोळ्या घातल्या जातात, तोडलं जातं, मारलं जातं. त्याच्या पलीकडे आमच्या बहिणीवरती सामूहिक बलात्कार केले जातात. अरे काय गुन्हा केला आम्ही? म्हणून या देशामध्ये हिंद व्यवस्थेने आम्हाला गुलाम केले, आज आम्हाला भारतीय संविधानाने मुक्त केलं. म्हणून आम्ही ठरवलं आयुष्यामध्ये जगायचं, आंबेडकर कुटुंबासाठी जगायचं, लढायचं, आंबेडकर कुटुंबासाठी लढायचं. मला मी खूप नशीबवान आहे. मी आहे, किसन सर आहे, आणि भाऊ आहे. आम्ही 4थ्या पिढीसोबत काम करतोय. लोकांनी पहिल्या पिढीसोबत काम केलं, दुसऱ्या पिढीसोबत काम केलं, पण आम्ही दुसऱ्या पिढीपर्यंत पोहोचलो नाही. पण आम्ही 3ऱ्या आणि 4थ्या पिढीपर्यंत आलो आहोत आणि 2 पिढ्यांसोबत काम करतो. या ठिकाणी आम्हाला पिढीने काय दिलं? या देशामध्ये काय दिलं आम्हाला? प्रथम किसान चव्हाण पाट्याचा पोरग, मी तर कोल्हाट्याचं नागरिंडीचं पोरग आहे. बरेच जण मला म्हणतात तू सांगू नको, मी काय टाटा बिर्लाचं निकरू आहे का? मी काय टाटा बिर्लाचं निकरू आहे का? जाहीरपणे सांगितलं पाहिजे की ह्या ठिकाणी टाटा बिर्ला आणि कायद्यात निकरू मोठं होत नाहीये. इथे आमदार खासदाराचं पोरगा मोठं होत नाहीये. तर 10,000 रुपयासाठी नागराणीचा मुलगा सुद्धा या ठिकाणी ज्यांनी 50 वर्ष सत्ता भोगली त्या पुढाऱ्याच्या विरोधामध्ये एक नागराणीचं पोरगा सुद्धा उभा राहू शकतं. मला बरेच जण म्हणतात की तुम्ही 3 नंबरला पडलो. अरे 3 नंबरला तरी पडलो ना. तुमच्यासारखं सारं थोडं घरामध्ये लागून बसतो, तुमच्यासारखं थोड्या झोक्यामध्ये बसून बसतो. 3ऱ्या नंबरला पडलो, उभा राहिलो. एक दिवस असा येईल की सगळ्या 12 मुलक्यासाठी, हिंदी अल्पसंख्याकांसाठी मग माहिती विधानसभेकरता माझं वाजत काय काय तुमच्या घरावरती देऊन ठेवलंय का? तुम्हीच आमदार खासदार व्हायचं? तुमच्या काय बापाचं बॉन्डिंग हे काय? लुटरी केली का तुमच्या बापाने, आजोबाने, पंजोबाने? की बटल्याने आमदार व्हायचं नाही, मुसलमान आमदार व्हायचं नाही, काय कडे आमदार व्हायचं नाही, पार्टीने आमदार व्हायचं नाही? का रे? मत आमच्या तुम्हाला चालतात, मत वडल्याचे चालतात, मत मातंगाचे चालतात, मत धनगराचे चालतात, कुंड्याचे चालतात. सत्तेवर येईल चालतं आणि सत्ता आल्यानंतर तुम्ही नाही चालत. मला काही जण म्हणले जास्त आवाजात जर बोलला तर अडचण येतील. मी त्याला सांगितलं, काल निरोप दिला. दादा मी निरोप दिला त्या माणसाला, माझं त्यांनी सांगितलं अडचण येतील. आज इथं पटोळ्यावर बंधू व्हायचं, माझा लाईव्ह चालू आहे. त्या पुढाऱ्याला माझा आव्हान आहे, तुझ्या बापाचा बाप इथे बसलेला आहे. सरळ मसाल मोठ्यात असतं. अरुण जाधवचं सरळ माझ्या घराच्या वर आणून ठेवलेलं. माझ्या सगळं मी माझ्या घराच्या वर आणून ठेवलेलं आहे. माझ्या कुटुंबाची, माझ्या लेकराबाळाची माझी काळजी आंबेडकर कुटुंबाला आहे. तू उतार्यावरचा, तू वाटण्यावरचा, तुझ्या पारापिढीने राजकारण केले. तुझ्यात हिंमत असेल तर 4 चौघांमध्ये ये. म्हणून हा
छटाक पाऊस सर्वच काय सकाळी दिवशी पेतोय दुपार हातवाटी पेतोय आणि संध्याकाळी नाही पेत गांजा पेतोय मी तर दारू पेत नाही गांजा पेत नाही खायला मात्र जोरदार खातो बरं तर प्रश्न पडला तरी दादा येते का नाही म्हणलं तुमचा बाप तर आजलीच येणारच गजल सगळ्याशी पंगा घ्या सगळ्याशी पंगा घ्या परंतु हात जोड विनंती माझी पुढाऱ्याला आमच्या कर्माच्या पुढाऱ्याला अहिल्यानगरच्या जिल्ह्यातल्या पुढाऱ्यांना माझी विनंती आहे सगळ्या पक्षाच्या पुढाऱ्याला विनंती आहे आंबेडकर कुटुंबाची पंगा घेऊ की उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये परिणाम तालुक्यामध्ये शेळगावला पाटील समाजाला मारला आदरणीय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर धावून आले आणि ज्यांनी मारलं दादा त्यांना जन्मठेपेची शिक्षा बसवली दादा परभणी ठिकाणी सोमनाथ सुरेशच्या वडिलांच्या पोराला आदरणीय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर साहेब त्या ठिकाणी औरंगाबादच्या हायकोर्टामध्ये काळा कोट घडून उभं राहिले बाबासाहेबांच्या नातू उभं राहिले तेवढ्या भांडलेलं सरकारला म्हणून त्यांनी सुप्रीम कोर्टात नेलं अरे तुमच्या बापाचा बाप हे सोन्या बाबड्या म्हणतो कोर्ट उठून उभं राहिलं असं कुठे चालत नाही आरोपी तो आरोपी वकील तो वकील आता ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर कोर्टात गेल्यानंतर कोर्ट उठून उभं राहिलं तुझ्या दादासोबत मी नाशिकला एका कार्यक्रमामध्ये होतो आयुक्तच उठून उभा राहिले मला काय झालं म्हणजे आंबेडकर कुटुंबात वंशज आले ते मग मला बाजूला राहून द्या त्यांचा स्वाभिमान आहे त्यांचा सत्कार आणि ताकद जातीमध्ये आहे ही ताकद त्या नावामध्ये आहे म्हणून मित्रांनो माझ्या सगळ्या भावांना विनंती आहे सभागृहामध्ये बसल्याने सभागृहाच्या बाहेर माझ्या विनंती भावांनो तुम्हाला जर स्वाभिमान पाहिजे असेल तुम्हाला माणसासारखं जगायचं असेल तुम्हाला जर मुलांनी ना करायचे असेल तर तुम्हाला एकमेव कुटुंब आहे कोणचं माझी विनंती बाहेर काढताना कोणचं कुटुंब आहे जोरात सांगा ताकद आहे त्या नावामध्ये पुण्यात गेली 35 वर्षापासून सामाजिक आणि चळवळीमध्ये काम करतोय काय चाललं रात्रंदिवस आणि लोकांना सांगतोय दादा आज मी कुत्र्या मांजरासारखे माणसं मारले जातात आज मी दिवसा ढवळ्या माणसाच्या डोक्यामध्ये दगड घालून मारलं जातं दादा मारल्यानंतर नेलं का नाही बघितलं जातं आणि जाता जाता त्यांच्यावरती लग्न दिली जाते काय चाललं आणि काय गुन्हा केला आणि कोण आहोत आणि माणसं नाहीत का आणि काही सैतान आहोत का जन्मर आहोत का परंतु दादा सोमनाथ सुरेश नावाच्या प्रकरणाने या महाराष्ट्रामध्ये चॅलेंज उभा केला एका वाद उभा केला सगळ्यांना वाटत होता सांगून वाली नाहीये परंतु आदरणीय बाळासाहेब आंबेडकर उभा राहिले आणि तमाम देशाच्या महाराष्ट्राच्या जातीवाद्याला सांगितलं खबरदार जर इथल्या भटक्या आदिवासीला कुणी जर हात लावला तर आंबेडकर फॅमिली त्यांच्या पाठीमागे उभा आहे खरं तर मी कार्यकर्त्यांचं कौतुक करतो सगळ्या पदाधिकाऱ्यांचं कौतुक करतो गेल्या 8 दिवसापासून या कार्यक्रमासाठी मरमर करताय झटताय त्यांना गुलाबाचं फुल सुद्धा त्यांच्या वाट्याला आले नाही कोपऱ्याला बसले कोणी बाहेर पाणी देतंय कोणी साफसफाई करते कोणी जेवणाची व्यवस्था करते दादांना आणि भावांना माझ्या बहिणीला विनंती आहे तुमचा सन्मान तुमचा अभिमान त्या ठिकाणी आंबेडकर कुटुंब आहे हा खरा सन्मान आहे तुमचा दादांनी केलं हे तुमची भूमी त्या ठिकाणी पुण्यवान झाली खूप स्वाभिमानाची अभिमानाची गोष्ट आहे दादा पारड जड झालं आता पहिलं पारड खाली असायचं आमचं
पण आता तुम्ही जेव्हा शिवून जाताल तेव्हा पाय जड झाल्यासारखं वाटतंय. तमाम इथल्या सैनिकांना माझी विनंती आहे, भावांना माझी विनंती आहे, अल्पसंख्याक समाजातल्या माणसं विनंती आहे, अरे कधीतरी राजा व्हायचं स्वप्न बघा, कधीतरी तुमच्या घरावर गुलाल पडून द्या. आतापर्यंत कितीतरी पिढ्या दुसऱ्याच्या घरावर गुलाल टाकण्यात आणि बघण्यात गेल्यात. यंदा तर तुमच्या घरावर गुलाल पडून द्या रे भावांनो, यंदा तर तुमच्या घरावर गुलाल पडून द्या. आणि तो जर गुलाल पडायचा असेल तर चिम्या गोम्या नाही रे सोन्या. कुणी तुमच्या घरावर गुलाल टाकणार, तुमच्या घरावर बुका टाकतील, बुका काळ्या राख टाकतील, राख. पण एकमेव कुटुंब आहे, त्या कुटुंबाच्या सोबत तुमच्या घरावरती झेंडा फडकन. अजर भाई गुलाल सुद्धा पडेल, गुलाल सुद्धा पडेल, खात्री देऊन सांगतो. एवढी करतो आणि तुम्हाला सगळ्या कार्यकर्त्यांचं, पदाधिकाऱ्यांचं, उपस्थित राहणाऱ्या सगळ्या कार्यकर्त्यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो. दादा मी परवाची चिंतेत होतो, रात्रीलाच पाऊस झाला. आमचा संतू भाऊ आम्ही इथं आलो, चिखलात पाय भरले. आमची बायको म्हणली की मी मला उद्या पाऊस येईल, दादा येणार आहे. तिने मला सांगितलं की मी SMS केलाय. माई कुठे आहे का? अरे ती भांडण मला सांगितली गेली, तिला SMS बाहेर मला म्हणजे पाऊस येणार नाही. म्हणलं का? ते म्हणजे सुजातदादा आंबेडकर येणार आहे, त्याच्यामुळे त्या मेसेजला किंमत आहे. मला म्हणजे तुम्ही केला असता मेसेज काही मला केला असता तर पाऊस आला असता. माई तुझं खरं ठरलं, तुझं अभिनंदन. आणि खरंच दादा आले आणि पाऊस आला. म्हणजे अरे माणसाचं छत्री धरतात धरतात, माणसाच्या सावली धरतात धरतात, परंतु त्या ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 4थी पिढी याच्यावरती निसर्ग सुद्धा छाया करते. एवढी कठीण विनंती करतो, आपण सगळे एक संघ राहूया, एकजूट करूया. इथं जिथं अत्याचार होते त्या अत्याचारामध्ये संघर्ष करूया, एवढी कठीण विनंती करतो. आणि जाता जाता 2 घोषणा देतो. सगळ्याला विनंतीवर हात करून घोषणा देता. आदर भाई तुम्ही जर हात वर केलं की तालुक्यात हात वर झाल्यासारखं भाई जाऊन देणार तर होऊन जाऊन देणार काय ते होणार आहे ना? नक्की. नंतर सांगेल परत चौकशी होईल, पैसे घ्यायचे केव्हा घ्यायचे किती घ्यायचे. हा फोनच डायरेक्ट तिला भारी खेळ. की त्या दिवशी एका पुढाचा फोन आला, दादा मला सांगितलं आम्ही 2 जण मित्र आहेत. बरं झालं मित्र. पुण्याचं प्रकरण तुमचं. अरे ईडीला नाही भेट, ह्याला कोण भेट आहे? सगळ्यांनी वर हात करायचं. बघू आता गाडी माणसं लावायची असते का बाया माणसं लावायची असते? जोरात एक कुणी टांडो, हर टांडो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फक्त हात वर करतो, तसं करू नका. तुम्ही हात वर करू नका. घोषणा बाबी जोरने तुझं एकटा खड्याला या लावून टाकते जोरात जोरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संविधानाचा धन्यवाद. जय संविधान. आणि अत्याचार थांबवण्यासाठी अट्यासाठी कायदा हा संरक्षणात आणला पाहिजे. आणला पाहिजे का? अनुसूचित जाती जमाती राज्य आयोगाप्रमाणे महाराष्ट्रात कायमस्वरूपी प्रत्याविमुक्तांसाठी स्वतंत्र आयोग स्थापन करावा. हे तुम्हाला सगळ्यांना मान्य आहे का? राज्यातील भटके समुदायातील लोकांची जातीय जनगणना व्हावी असं तुम्हाला सगळ्यांना मान्य आहे का? धन्यवाद. हे 5 ठराव मांडलेले आहेत. आणि यानंतर खरं तर अहिल्यानगर जिल्ह्याचं परम भाग्य हे विश्ववंदनीय विश्वपूजनीय असलेले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार त्यांचे वारसदार इथं आज उपस्थित आहेत. खरं तर या महाराष्ट्राचं भविष्य आदरणीय सुजात दादा जिंदगी की असली उड़ान अभी बाकी है, जिंदगी का इम्तिहान अभी बाकी है, अभी तो नापे है मुट्ठी भर जमीन, अभी तो सारा आसमान बाकी है. टाळ्यांच्या प्रचंड गजरामध्ये हात वरती करून सुजात दादा तुम आगे बढ़ो, सुजात दादा तुम आगे बढ़ो.
तुम आगे बढ़ो, साहब अम्बेडकर तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। साहब अम्बेडकर तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। गुजरात वाला तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। गुजरात वाला तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। वंचित बहुजन आघाडीचा विजय हो, वंचित बहुजन आघाडीचा विजय हो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, वंचित बहुजन आघाडीचा जय 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 भीम, सर्वात प्रथम समतेचे विचार रुजवणाऱ्या सर्व महामानवांना त्रिवार अभिवादन करतो आणि इथे उपस्थित तमाम माझ्या माता भगिनी, वडीलधारी मंडळी आणि या चळवळीतल्या तमाम साथीदारांना, तसेच मंचावरती उपस्थित संस्थेचे पक्षाचे सगळे मान्यवर, अरुणाबा जाधव, किसन सर आणि तमाम मान्यवरांना माझा जय जिजाऊ, जय शिवराय, जय ज्योती, जय क्रांती, जय मल्हार, जय लहूजी, गुल जोहर, जय बिरसा, अस्सलाम वालेकुम आणि जय भीम. मित्रांनो, माझ्या किसन सर आणि अरुणाबांनी एक खूप महत्वाची व्याख्या आपल्याला सांगितली. किसन सर आणि अरुणाबांनी आपल्याला एक खूप महत्वाची व्याख्या सांगितली की भटके विमुक्त हा शब्द कुठला आहे आणि विमुक्त हा शब्द कुठला आहे. जर आपण इतिहास बघितला आणि जर आपण इतिहास समजून घेतला तर जेव्हा ब्रिटिश आपल्यावरती राज्य करत होते तेव्हा या भारतामध्ये, या महाराष्ट्रामध्ये अशा थोडक्यात काही जमाती होत्या, जाती होत्या ज्यांच्यामध्ये हिंमत होती, ज्यांच्यामध्ये दम होता की या ब्रिटिशांना अंगावर घेऊ शकतील, या ब्रिटिशांना 4 हात करू शकतील आणि या ब्रिटिशांना पराभूत करून परत पाठवू शकतील. या ज्या 4-5 जमाती होत्या त्यांना आज आपण भटके विमुक्त असं म्हणतो. मित्रांनो, आपण समजून घ्या की विमुक्त हा शब्द कुठला येतो तर इंग्लिश मध्ये आपण भटके विमुक्त बघितलं तर ते DNT असं येतं. एनटी म्हणजे नोमॅडिक ट्राइब्स म्हणजे भटके आणि DNT म्हणजे डी नोटिफाईड ट्राइब्स. डी नोटिफाईड म्हणजे डिक्रिमिनलाइज, म्हणजे जे पूर्वीचे क्रिमिनल होते, पूर्वीचे गुन्हेगार होते. आता पूर्वीचे गुन्हेगार किंवा पूर्वीचे क्रिमिनल आपल्याला कोणी बनवलं आणि कशासाठी बनवलं हे पण आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे. ब्रिटिश सरकारनी, ब्रिटिशर्सनी, अंग्रेजांनी इकडच्या भटक्या विमुक्तांना, पारध्यांना, कैकाड्यांना, रामोशांना, पिंडाऱ्यांना गुन्हेगार घोषित केलं. कारण ह्याच एक जमाती होत्या ज्यांच्या दम होता की ते ब्रिटिशला हरवू शकत होते, लढू शकत होते आणि त्यांना मात करून परत पाठवू शकत होते. आपण एक गोष्ट समजून घ्या, इकडचे जे भटके विमुक्त आहेत, इकडचे पारधी कैकाडी आहेत, इकडचे गोसावी आहेत, इकडचे वडील जे आहेत, त्यांनी सावरकर सरांना ब्रिटिशांना माफी पत्र लिहिलं होतं का? संघासारखे ब्रिटिशांना हे शरण गेले होते का? नाही. तर छाती ठाम करून इकडच्या ब्रिटिशांना अंगावर घेऊन भारत देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या ज्या कोणत्या जमाती होत्या त्या आज भारत देशातल्या भटक्या विमुक्त जमाती होत्या. आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे. आणि ह्याच गोष्टीचे परिणाम आजपर्यंत आपण भोगत आलो ते समजून घ्या. त्या जमान्यामध्ये ब्रिटिशांनी आपल्याला क्रिमिनल मानलं होतं, गुन्हेगार मानलं होतं आणि आजपर्यंत तो ठप्पा आपल्या सर्वांच्या समोर उभा राहिलेला आहे आणि आपल्या सर्वांच्या डोक्यावरती तो ठप्पा लागलेला आहे. आपण समजून घ्या. आजही आपल्याला माहिती असेल, गावामध्ये चोरी झाली, कुठेही तालुक्यामध्ये चोरी झाली, पोलीस सगळ्यात पहिले कोणाच्या घरी येतो? आपण चोर, या देशाचे चोर तर अडाणी अंबानी आहेत, त्यांच्या घरी पोलीस जातात कधी? पण जातात कोणाच्या घरी? पारध्याच्या घरी, कैकाड्याच्या घरी. आणि हा जातीवादाचा थप्पा तेव्हा ब्रिटिशांनी लावून गेलेत आणि आजपर्यंत इकडच्या RSSच्या मनुव्यवस्थेने तो चालू ठेवलाय आणि या मनुवादी व्यवस्थेने तो ठप्पा आपल्या डोक्यावरती ठेवलाय आणि त्याच्यावरती आपण परिणाम भोगत आलो हे समजून घ्या. तुम्ही आजही कोणत्या पाड्यावरती जा, कोणत्याही कांड्यावरती जा, तुम्हाला एक गोष्ट प्रामुख्याने दिसेल, इकडचे उच्च वर्गीय, उच्च सवर्णीय ज्या पद्धतीने राहतात त्या पद्धतीचे ना सुलती आपल्याला कोणत्याही मिळालेल्या नाही.
नोकऱ्या असू देत, आपल्यापर्यंत पोहोचल्या नाहीत, आपल्या तांड्यावरती आपल्या पाड्यांवरती पोहोचू दिल्या नाहीत, ही आपण परिस्थिती आपण सर्वांनी समजून घेतली. आणि एवढंच नाही तर ह्या समस्यांवरती मात करताना आपल्यावरती चोरीचे, गुन्हेगारीचे आणि इतर जातीवादी ठप्पा आपल्यावरती दर ठिकाणी लावला जातो. आपण जर कोणत्या प्रवाहामध्ये, मुख्य प्रवाहामध्ये जायचा प्रयत्न केला, एका पारध्याच्या पोराने, वडाच्या पोराने, रामोशाच्या पोराने कुठेही स्पर्धेमध्ये, कुठेही कॉम्पिटिशन मध्ये किंवा खुल्या स्पर्धेमध्ये एका सवर्णाच्या किंवा उच्च वर्गाच्या पोराला हरवण्याचा प्रयत्न केला किंवा त्यांच्याशी स्पर्धा जरी करण्याचा प्रयत्न केला तर तिथे जातीवाद आड येऊन त्याचा पत्ता तिकडचा तिकडे कापला जातो, हे पण आपल्या सर्वांना माहिती. आता बोलताना एक कोणतरी सत्य म्हटलं की राजकारणावरती बोलू नका, पण माझा नुसता एक सोपा प्रश्न आहे की आपले हे प्रश्न आणि आपल्या ह्या समस्या, आपले प्रश्न, आपले समस्या या राजकीय आणि या सामाजिक आहेत, हे आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे. आपल्या घरी पाणी हे राजकारणावरती ठरतं, त्या शाळेमध्ये मास्टर येतात का हे राजकारणावरती ठरतं, ती शाळा चालू आहे का हे राजकारणावरती ठरतं, गावामध्ये पाणी, रस्ता, वीज, तुमच्या गावामध्ये नोकरी आहे का. आणि त्याच्यावर महत्वाचं, जर आपल्यावरती अन्याय अत्याचार झाले तर आपल्याला त्या अन्याय अत्याचाराच्या विरुद्ध न्याय मिळणार आहे का, हे सुद्धा राजकारणावरनं आणि समाजकारणावरनं ठरतं. म्हणून मी आपल्या सर्वांना एवढीच विनंती करतो की आज आपल्या सर्वांसमोर एक महत्वाची भूमिका घ्यायची वेळ आहे. ती भूमिका अशी घ्यायची की आपण एका बाजूला बसू आणि ठरवू की राजकारणावरती बोलायचं नाही, जे चालू आहे ते चालू द्या, सब बढिया चल रहा है. तुम्ही मला सांगा, सगळं बढिया चालू आहे का? जैसा चल रहा है वैसा चलने देंगे क्या? नाही. आणि दुसऱ्या बाजूला तुमच्या समोर सोपा पर्याय, आपला पक्ष निवडा, आपली राजकीय भूमिका निवडा आणि ठाम आवाजाने आपल्या न्याय, हक्क आणि अधिकारांसाठी लढत करा. आपण कुठला रस्ता निवडणार आहोत? आपण ह्या दोन रस्त्यांपैकी कुठला रस्ता निवडणार आहोत? कुठला? लढ्याचा. लढणार कसा लढणार? पक्ष उभा करून. पक्ष कसा उभा करणार? आमदार खासदार निवडून. त्याच्या आधी काहीतरी महत्वाचं येत आहे, स्थानिक स्वराज्य संस्था येत आहे. आपण सर्वांनी हे नका विसरू की आज आपण इकडे भटक्या विमुक्तांच्या परिषदेसाठी आलो. हा पक्ष स्थानिक स्वराज्य संस्थांमधल्या भटक्या विमुक्तांनी, कष्टकरी समाजातल्या लोकांनी, तमाम वंचितांनी एकत्र येऊन उभा केलेला पक्ष आहे. आणि येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपल्याला जास्तीत जास्त भटक्या विमुक्तांचे उमेदवार निवडून पाठवायचे दिले. पण जरी आपण उमेदवार पाठवणार असलो आणि जरी आपण राजकीय पद्धतीने लढायचा निर्णय घेतला असता तरी याच्यामध्ये पण आपल्या सर्वांसमोर दोन लोक आहेत आणि आपल्याला दोन गट दिसतात. याच्यामध्ये एक गट दिसतो, तो गट आपल्याला जाताना दिसतो सत्तेबरोबर, आणि दुसरा गट आपल्याला दिसतो, तो गट जाताना दिसतो आपल्याला समाजाबरोबर. परत समजून घ्या, एक गट जातो सत्तेबरोबर आणि दुसरा गट जातो समाजाबरोबर. आणि सत्तेबरोबर गेलेला गट तुम्हाला सत्तेच्या जवळ पोहोचू शकतो, पण तो समाजाचा उद्धार करू शकतो का, समाजाचा विकास करू शकतो का, याच्याबद्दल आपण एक महत्वाचा प्रश्नचिन्ह उपस्थित केलं पाहिजे. आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला हा एक माणूस दिसतो जो समाजाबरोबर उभा आहे, समाजाच्या प्रत्येक सुखदुःखामध्ये उभा राहतो, समाजावरती कुठलीही पीडा आली तर तो उभा राहतो, समाजावरती कोणताही अन्याय अत्याचार झाला तर तो उभा राहतो. आणि स्वतः निवडून येऊ का नाही येऊ याच्या आधी तो माझ्या समाजातले प्रतिनिधी कसे निवडून जातील याच्यासाठी पूर्ण प्रयत्न करतो. तर आता मला सांगा, या दोन पर्यायांपैकी आपल्याला कुठला निवडायचा आहे? समाजाबरोबर जाणारा का सत्तेबरोबर जाणारा? परत एकदा सांगा, समाजाबरोबर जाणारा. आणि असेच आपल्या बरोबर समाजाबरोबर जाणारे दोन महत्वाचे नेते आपल्या सर्वांसमोर उभे आहेत, अरुण आबा जाधव आणि किसन चव्हाण. आपण मुद्दा समजून घ्या. इकडे एक महत्वाचं पुस्तक छापलेले आणि सगळ्यांना वाटले. हे पुस्तक आपण चाललं तर प्रत्येक मायक्रो ओबीसीसाठी, प्रत्येक भटक्या विमुक्तासाठी
या महाराष्ट्र शासनाने आणि भारत सरकारने कोणत्या कोणत्या सवलती उभ्या केल्या, कोणत्या कोणत्या स्कीम्स उभ्या केल्या, कोणत्या कोणत्या सवलती उभ्या केल्या, योजना उभ्या केल्या, याची माहिती देऊन प्रत्येक माणसापर्यंत ते स्कीम्स पोहोचून त्याची माहिती देऊन त्याचा फायदा करून त्याचा विकास करण्याचं काम इकडे चालू आहे. आणि आपण सर्वांनी ह्याच्याकडे खास करून महत्व द्यावं अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो. आणि परत एकदा मी महत्वाच्या मुद्द्याकडे येतो की सत्तेबरोबर जाणं आणि समाजाबरोबर जाणं ह्याच्यामध्ये खूप फरक असतो. समाजाबरोबर राहणारा माणूस कोणत्याही परिस्थितीत समाजाला सोडत नाही आणि सत्तेबरोबर जाणारा माणूस कोणतीही परिस्थिती आली समाजावरती तरी तो सत्तेला सोडत नाही. आणि ह्याच पद्धतीने मित्रांनो आपल्याला काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजे की जेव्हा जेव्हा भटक्या विमुक्तांवरती, जेव्हा जेव्हा मायक्रो ओबीसीवरती, जेव्हा जेव्हा ओबीसीवरती, वंचितांवरती कोणताही संकट आलंय, कोणताही अत्याचार झालाय, तेव्हा एक पक्ष हा ठामपणे उभा राहिला आणि तो पक्ष म्हणजे वंचित बहुजन आघाडी. 2018 मध्ये जालन्यामध्ये गोसावी समाजाच्या 2 तरुणांना जमिनीच्या भांडणावरती मॉब लिंचिंग करण्यात आलं होतं. तेव्हा सर्वात पहिला आवाज उठवणारा पक्ष होता वंचित बहुजन आघाडी. आपल्याच अहमदनगर जिल्ह्यामध्ये श्रीरामपूर इथे कबूतर चोरीसाठी 4 भटक्या विमुक्त पोरांना मारलं होतं. त्यांना बांबूवरती उलट टांगलं होतं, त्यांना त्यांच्या पायाला चटके देण्यात आले होते, त्यांच्या अंगावरती लघवी घेण्यात आली होती. त्या गुन्हेगाराच्या घरात घुसून त्याला बाहेर काढणारी लोक ही वंचित बहुजन आघाडीची लोक होती. आणि त्याच्या पुढच्या दिवशी राहुरी इथे बाळासाहेब आंबेडकर यांची जंगी सभा अरुणाबा आणि किसन सर यांनी लावली होती. आणि ही ताकद आज तुम्हाला वंचित बहुजन आघाडीमध्ये की आम्हाला सत्तेबरोबर जाण्यापेक्षा समाजाचा विकास करण्यामध्ये इंटरेस्ट. या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये 48 मतदारसंघ आहेत महाराष्ट्रामध्ये. 48 मतदारसंघांपैकी 23 ठिकाणी मायक्रो ओबीसी उभे केले होते वंचित बहुजन आघाडीने. त्या विधानसभामध्ये 18%. आज आपण मायक्रो ओबीसीची संख्या बघितली तर 7% जास्त नाही झाली, पण 18% संख्येदारी देणारे हा पक्ष वंचित बहुजन आघाडी होता. आणि त्याच्यावर महत्वाचं जर आपण बघितलं तर बीड, हिंगोली इकडे मायक्रो ओबीसी समाजाची लोक जेव्हा उभी राहतात तेव्हा 2 किंवा 1.5 लाखाच्या कमी मतं नाही घेत ही आपण सुद्धा वस्तुस्थिती समजून घेतली. आणि जाताना मित्रांनो मी आपल्या सर्वांसमोर एकच महत्वाचा मुद्दा मांडला आहे की आपल्याला एक खूप महत्वाची केस आता या महाराष्ट्रामध्ये दिसलेली आहे, ती म्हणजे सोमनाथ सूर्यवंशी. आपल्याला सोमनाथ सूर्यवंशीची केस माहिती असेल, माहिती आहे सर्वांना? आपल्या सर्वांना माहिती आहे की अख्खं पोलीस प्रशासन समोर आलं होतं, अख्खी यंत्रणा एकत्र आलेली आणि त्यांनी सोमनाथ सूर्यवंशींच्या आईवरती दबाव टाकला होता केस मागितण्यासाठी. पण सोमनाथ सूर्यवंशींच्या आई कुठल्याही दबावाला मागे घातल्या नाही, दबावाला घाबरल्या नाही, कुठल्याही आमिषाला बळी नाही पडल्या आणि त्यांनी जिद्दीने ती केस लावून धरली. आणि ती केस बाळासाहेब आंबेडकरांनी औरंगाबादच्या खंडपीठात आणि दिल्लीच्या सर्वोच्च न्यायालयामध्ये जिंकून आणली. आणि तिकडे जाऊन आपण या महाराष्ट्र सरकारला, या RSSच्या सरकारला आणि त्याच पद्धतीने ह्या पोलीस प्रशासनाला बाळासाहेब आंबेडकरांनी उच्च न्यायालयामध्ये जाऊन झुकायला लावलंय. ही परिस्थिती आपल्या सर्वांसमोर. पण मित्रांनो हेच चालू असताना आपण एक गोष्ट समजून घ्या की सोमनाथ सूर्यवंशींच्या न्यायासाठी बऱ्याच पक्षांनी भूमिका घेतल्या, बऱ्याच लोकांनी आंदोलन केले. त्यातले एक ज्येष्ठ नेते राहुल गांधी ते येऊन परभणीमध्ये येतात आणि म्हणतात सोमनाथ सूर्यवंशी हे दलित होते. आता तुम्ही मला सांगा सोमनाथ सूर्यवंशी हे दलित होते का? नाही. सोमनाथ सूर्यवंशी आंबेडकरवादी नक्की होते, पण सोमनाथ सूर्यवंशी हे दलित नव्हते, ते वडार समाजातले होते. आणि जेव्हा राहुल गांधी सारखे काँग्रेसचे, राष्ट्रवादीचे, महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते येऊन सोमनाथ सूर्यवंशी सारख्या आंबेडकरवादी बहुजन कार्यकर्त्याला दलित म्हणतात तेव्हा ते भटक्या विमुक्त नेत्याचा अपमान करतात, भटक्या विमुक्त चळवळींनी बाबासाहेबांना स्वीकारलेल्याचा अपमान करतात, भटक्या विमुक्त चळवळींनी आंबेडकरवादी भूमिका घेतल्याचा अपमान करतात. आणि खास करून महत्वाचं
या आंबेडकरवादी चळवळीतल्या बहुजनांचा अपमान करतात आणि ते कोणत्याही परिस्थितीत आपण खपवून घेणार नाही हे आपण सर्वांनी समजून घेतलं. आणि जाता जाता मला आपल्या सर्वांना एवढंच म्हणायचंय की आपल्या सर्वांना 31 ऑगस्ट भटक्या विमुक्त दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि आपण सर्व फक्त महाराष्ट्र सरकारला आपण सर्व एकूण एक निरोप देऊ. द्यायचा की नाही द्यायचा? त्यांना फक्त एकच निरोप देऊ की आता फक्त तुम्ही एक दिवस आमच्या नावावर केलेला आहे, पुढे जाऊन अख्खं वर्ष आम्ही आमच्या नावावर केल्याशिवाय राहणार नाही. एवढं म्हणून मी सांगतो. जय भीम, जय संविधान.